हॅलो नमस्कार, मी सीमा तुमचं आणखीन एका छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। हा जो व्हिडिओ आहे ना तो गावाकडचा आहे, म्हणजेच मेच्या सुट्टीमधला। आम्ही गेलो होतो एक आठवड्यासाठी जवळपास गावाला, परंतु आमचं अचानक असं काहीसं काम ठरलं आणि आम्ही फक्त 2 दिवसामध्ये रिटर्न आलोत। मी एका व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की सासूबाईंसाठी ही छान अशी मॅट्रेस घेतलेली आहे, तर ती देखील आम्ही घेऊन गेलो होतो। आता इथं पिलूने आणि माझ्या छोट्या नणंदबाईच्या मुलीने दोघांनी गाडीमधून काढून घेतली आणि ती लगेचच आम्ही इथं कॉटवरती टाकून दिलेली आहे, कारण पहिली जी गादी होती ना ती बऱ्यापैकी खराब झालेली होती। आणि त्यानंतर व्हिडिओ काही शूट केलाच नाही, तर दुसऱ्या दिवशी व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। सकाळी आमचा नाश्ता वगैरे झाल्यानंतर आम्ही जामखेडला जाण्यासाठी निघालोत। आम्ही सर्वजण जाणार होतो आणि आमची होती ॲनिव्हर्सरी, म्हणजेच आमच्या लग्नाला आज 13 वर्ष पूर्ण झाले। तर हा जो व्हिडिओ आहे तो 11 मेचा शूट केलेला आहे। सहजीवनाची 13 वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि जीवनामध्ये खूप सारे बदल होत असतात, तसंच आमच्या देखील जीवनामध्ये झालेले आहेत। आजपर्यंत खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत, करायच्या आहेत आणि दोघांनी मिळून असं सर्व काही करायचं आहे। तर मी बसलेली होती, तर पिल्लू म्हणत होता मम्मी तू थोडंसं पप्पाकडे सरक, तर मग मी थोडीशी जवळ आले, कारण घरातली कामं वगैरे आवरता बराच वेळ झालेला होता आणि सकाळचे म्हणजे जवळपास 9 वाजलेले होते। तर सकाळच्या 9ला इतकं भयानक गरम होत होतं की म्हणजे पूर्णतः घामाने मी भिजलेली होती। तर सासूबाईंनी अहोंचं औक्षण केलं, त्यानंतर मला देखील हळदी कुंकू वगैरे लावून घेतलं आणि त्यानंतर मग आमच्या दोघांचं देखील लगेचच औक्षण करून घेतलं। तर मी त्यांना म्हणत होते की राहू द्या। हे सर्व झाल्यानंतर आम्ही पोहोचलो जामखेडला। सकाळी लवकर गेलो होतो, गर्दी होण्या अगोदर शॉपिंग करायची होती यासाठी। तर पहिली तर सुरुवात छोट्यांपासून केली, म्हणजे शंभूपासून सुरुवात केली आणि शेवटी अहो आणि माझी शॉपिंग राहिलेली होती। आम्ही एकमेकांना छान असे कपडे घेतले, त्यानंतर अहोंच्या सासरवाडीकडून देखील त्यांना घ्यायला सांगितले होते, ते देखील छान असे कपडे घेतले। त्यानंतर मग आम्ही मॉलमध्ये पोहोचलो, किराणा वगैरे घेतला आणि मला खोबरं वगैरे घ्यायचे होते ते देखील घेतलं। तर आजचा व्हिडिओ असा होता, कसा वाटला ते नक्की सांगा। पुढचा देखील छान असा व्हिडिओ आहे, तो देखील तुम्ही नक्की पहा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।